सोलापूर जिल्ह्यातला करमाळा, भीमा नदीच्या खोऱ्यातला हा तालुका म्हणजे राव रंभा निंबाळकर यांची एकेकाळची जहागीर। याच करमाळा गावामध्ये आहे श्री कमळादेवीचे मंदिर। या देवीच्या मंदिरामुळे करमाळा शहर प्रसिद्ध झाले। श्री रावराजे निंबाळकर यांनी 1727 मध्ये श्री कमळा भवानीचे मंदिर बांधले। या मंदिराला तुळजापुरातील तुळजाभवानीचे दुसरे पीठ म्हणतात। हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले आहे। या मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण, पूर्व आणि उत्तर दिशेला आहे। या मंदिराची आखणी 80 एकर परिसरात केली असून देवी आईचे मंदिर पूर्वाभिमुख असून काळ्या पाषाणातील घडीव दगडात आहे। या मंदिराला एकूण 5 दार आहेत। दारावर गोपुरे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत म्हणजे तुळजापूरची आई भवानी। रंभाजी निंबाळकर हे बरेच वर्ष तुळजापूर येथे वास्तव्यास होते। या काळात त्यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, म्हणून आजही तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर दरवाजा म्हणतात। करमाळा येथील मंदिर बांधकाम शैली ही पूर्णतः नाविन्यपूर्ण आहे। निंबाळकर यांनी हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीने बांधले। संपूर्ण मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ आणि गर्भगृहातील कमळा भवानी आईची मूर्ती, गंडकी शिळेतील 5 फुटी उंच अष्टभुजा आणि विविध आयुधे धारण करणारी महिषमर्दिनीची आहे। देवीच्या मूर्तीच्या वरील बाजूस उंच शिखर 6 स्तरीय असून त्यावर विविध देवी देवतांची शिल्पे कोरलेली आहेत। या मंदिरात 96 या संख्येला विशेष महत्त्व आहे। हे मंदिर 96 खांबावर उभारलेले असून मंदिरात जाण्यासाठी एकूण 96 पायऱ्या आहेत। मंदिरातील छतावर 96 चित्र रेखाटले आहेत। कमला भवानी मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीची प्रभाव असल्याचे दिसते। उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पायऱ्यांची चढण आहे। मुख्य मंदिरामध्ये श्री कमळा भवानी मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे। कमळा भवानी माता ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानली जाते। सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली कमळा भवानी माता अष्टभुजा आहे। मंदिरात कमळा भवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे। त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे। गाभाऱ्यात श्री विष्णू लक्ष्मीची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभाऱ्यात सूर्यनारायणाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे। मुख्य मंदिराच्या समोर मोकळ्या जागेत 80 फुटी उंच दीपमाळ असून त्यावर चढण्यासाठी आतील बाजूस पायऱ्या आहेत। देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। वार्षिक यात्रा कार्तिक पौर्णिमा ते चतुर्थीच्या काळात साजरी केली जाते। दरवर्षी कमळा देवीची मुख्य यात्रा कार्तिक पौर्णिमेला भरते। या काळात रोज देवीचा छबिना निघतो, परंतु शेवटच्या दिवशी म्हणजेच चतुर्थीला निघणारा छबिना जरा वैशिष्ट्यपूर्णच असतो। रात्री 12 वाजता थोरल्या हत्तीच्या वाहनाच्या अंबारीत निघालेल्या छबिन्यासाठी सेवेकरी मानकरी मोठी गर्दीने असतात। तुळजाभवानी प्रमाणे येथेही पुजारी आणि सेवेकरी मराठा जातीचे आहेत। अतिशय सुंदर असे हे मंदिर आणि करमाळा तालुक्याचा परिसर सैराट चित्रपटामध्ये झालेल्या चित्रीकरणामुळे प्रसिद्धीस आला आहे। आता ह्या क्षेत्रामध्ये जायचे कसे? विमानाने जायचे असेल तर येथून जवळचे विमानतळ म्हणजे पुणे आहे, तेथून बसने जाता येते। रेल्वेने जायचे असल्यास जवळचे रेल्वे स्थानक जेऊर मध्य रेल्वेच्या पुणे सोलापूर मार्गावर आहे। जेऊर पासून करमाळा 11 किलोमीटर अंतरावर आहे।
रस्ते मार्गे जायचे असेल तर सोलापूर पासूनचे अंतर 135 किलोमीटर, पुण्यापासून 200 किलोमीटर अंतरावर आहे आणि अहमदनगर पासून 90 किलोमीटर अंतरावर असून स्वतःच्या वाहनाने आणि बसने जाऊ शकता। माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।